ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत संशोधकांबद्दल। आमच्या ज्युरीनी 4 नावं आपल्या समोर ठेवलेली आहेत। होमी भाभा, विक्रम साराभाई, डॉक्टर वर्गीस कुरियन आणि MS स्वामीनाथन। डॉक्टर होमी भाभा भारतातल्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक। त्यांनी अणुऊर्जा आयोगाच्या स्थापनेचं महत्त्व पंडित नेहरूंना पटवून दिलं। त्यांचा एका विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, पण त्यांनी सुरू केलेलं काम अजूनही सुरू आहे। विक्रम साराभाई भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी केली। होमी भाभांचे मित्र आणि समकालीन। गुजरातमधल्या एका देशभक्त कुटुंबात त्यांचा जन्म झाला। जगातल्या अंतराळ संशोधनात आघाडीवर असणाऱ्या इस्रोची स्थापना विक्रम साराभाईंनी केली। MS स्वामीनाथन भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते। 60च्या दशकात धान्य आयात करणाऱ्या भारताला केवळ 15 वर्षात स्वामीनाथन यांनी धान्याच्या बाबतीत स्वावलंबी केलं। वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा स्वामीनाथन यांची शेतकऱ्यांची निष्ठा कायम आहे। डॉक्टर वर्गीस कुरियन भारताचे मिल्कमॅन। अमूल या सहकार क्षेत्रातल्या चमत्काराला त्यांनी जन्म दिला। दूध उत्पादकांना संघटित करून आर्थिक सुबत्ता आणली। डॉक्टर कुरियन यांचं अमूल आज देशाचा लाडका ब्रँड बनलाय। मी विजया पाटील यांच्यापासून सुरुवात करतोय आणि मला चर्चेला सुरुवात करायची आहे विजयाताई, होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्यापासून, कारण दोघंही एकाच क्षेत्रातले होते। भारतामध्ये जो अणुक्षेत्राचा विकास झालाय तो होमी भाभा नसते तर होऊ शकला नसता, आणि होमी भाभांनी जी गाडी चालू केली ती वेगात पुढे नेली विक्रम साराभाईंनी। काय सांगाल दोघांबद्दल? नाही, या आजच्या ज्या सगळे लोक आहेत त्यांच्यापैकी अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने आहे ते डॉक्टर होमी भाभांचं आहे। त्यांनी जे न्यूक्लिअर क्षेत्रात काम केलं किंवा त्यांचं जर आपण चरित्र पाहिलं तर इतका बुद्धिमान मनुष्य, इतका इंजिनियर असलेला, ज्याला आर्किटेक्चरचं नॉलेज आहे, ज्याला आर्टमध्ये रस आहे, आणि हे सगळं असताना फक्त देशाचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर होमी भाभांचं टाटांबरोबरचं नातं होतंच। त्यांची आत्या किंवा कोणीतरी असे टाटांच्या घरात गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे टाटांनी डॉक्टर भाभांनी त्यांच्या कंपनीमध्ये यावं, त्यांच्यासाठी काम करावं, त्यांच्या काही संस्था चालवाव्या त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला। पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की नाही, मला माझं संशोधन करायचं आहे आणि मला त्याच्यामध्ये अधिक रस आहे, तेव्हा एखाद्या तरुण मुलांनी आपल्या वडिलांना हे धाडसांनी सांगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये हे इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की भारतीय या माणसाबद्दल संपूर्ण जगाला भीती वाटावी, त्याच्या कर्तृत्वाबद्दल, त्याच्या यशाबद्दल, आणि त्यांनी जे काही न्यूक्लिअरमध्ये काम केलं त्याबद्दल अक्षरशः सगळ्या लोकांना, विशेषतः अमेरिकेलाही त्यांच्याबद्दल अतिशय भीती वाटायची, कारण त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं प्रचंड नॉलेज। आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचा हा जो दुर्दैवी अंत झाला, आपल्याला माहिती आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले, त्याची जी बोट दाखवलं जातं ते अमेरिकन गुप्तहेर एजन्सीवर दाखवलं जातं, खरं खोटं काय माहीत नाही, पण हा माणूस जर अजून 5 ते 10 वर्ष जगला असता तर जगाच्या नकाशावर निश्चितपणे भारताचं स्थान खूप वेगळं झालं असतं असं मला वाटतं। अगदी नेमकं बोललात तुम्ही। अच्युत गोडबोले, विजयाताई मी येतो तुमच्याकडे, पण अच्युत गोडबोले, होमी भाभांबद्दल त्यांनी जे सांगितलं म्हणजे भारताच्या अणुधोरणाचा पायाच त्यांनी घातला। भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर त्यांच्यामुळे सुरू झाली आणि आपली नोकरी सोडून ते सरकारी सेवेत आले नेहरूंच्या सांगण्यावरून। म्हणजे जसं टाटा बिर्लांनी उद्योगांची उभारणी केली तसं भारताच्या सगळ्या अणुविश्वाची उभारणी या माणसाने केली आहे। होमी भाभा आणि विक्रम साराभाई कसं बघता तुम्ही? मी सहमत आहे, दोन्ही अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि होमी भाभा त्यातल्या त्यात आणखीनच। आणि होमी भाभा एक सायंटिस्ट होते, हे आपल्याला विसरता कामा नये। म्हणजे त्या इंजिनियर होते त्या, पण त्यानंतर त्या सगळ्यामध्ये महत्वाचा भाग असा की त्यांनी केम्ब्रिजमध्ये जाऊन जे रिसर्च केला त्यावेळेला पॉल डिरॅक, रदरफोर्ड, नील्स बोहर, नंतर पाउली, वोल्फगँग पाउली, एनरिको फर्मी या सगळ्यांबरोबर त्यांचा संबंध आला। क्वांटम फिजिक्समध्ये आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये त्यांचा एवढा प्रचंड रिसर्च होता। म्हणजे मेसॉन हे नाव जे दिलं, एक आपल्या अणूमध्ये अनेक सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, त्यात मी आता शिरत नाही, पण त्यातलं मेसॉन हे नाव हे त्यांनी दिलं असं आज म्हटलं जातं। त्यांनी आणखीन चिकारच मोठमोठे शोध लावले आणि त्यांना कॉस्मिक रे वरती संशोधन करण्याकरता TIFR त्यांनी स्थापन केली। खरं म्हणजे TIFR त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते ॲटॉमिक याच्या इतकंच मोठं आहे ह्याचं, कारण भारतामध्ये आज अतिशय मोठे जे काही संशोधक जे झाले किंवा होत आहेत गणितासकट सगळ्या क्षेत्रामध्ये,
त्या ते TIFR आहे, त्या TIFRची स्थापना करण्यामध्ये त्यांचा फार मोठा भाग होता, टाटांचाही होता. पण त्या सगळ्यामध्ये एक महत्वाचं आता सांगितलं त्याप्रमाणे त्यांना कलेचं जे काही दृष्टिकोन होता, म्हणजे त्यांनी असं म्हणून ठरलं की मी कंपोजर मला व्हायला आवडलं असतं. मी TIFR संगीताची आवड, मी TIFR मध्ये अनेक वेळा गेलेलो आहे. तिथलं आर्किटेक्चर, तिथली चित्र, त्यांनी त्या प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप जो होता त्यातले रझा, नंतर सुझा, हुसेन यांच्याबरोबर त्यांचे अतिशय उत्कृष्ट संबंध होते. हुसेननी तर म्युरल्स काढलेले आहेत, पण आईन्स्टाईनचे जे 5 म्युरल्स फक्त जगात आहेत त्यातलं एक म्युरल त्यांनी हे केलं. म्हणजे सगळ्या कलांचा आस्वाद घेणारा, त्याला मान देणारा, रिस्पेक्ट देणारा, पण स्वतः अतिशय मोठा सायंटिस्ट असणारा मनुष्य. म्हणजे ॲटॉमिक हे आपण जाणतोच, पण TIFR मध्ये जे काही विज्ञानाची एक रिसर्च नाही तर काही नव्हतंच आपल्याकडे. म्हणजे अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. उत्तुंग. हेमंत देसाई हे दोघेही, यांना मी होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्याबद्दल विचारलं होतं, पण हे दोघेही विक्रम साराभाईंबद्दल फारसं बोलले नाही. त्याचं एक कारण असेल, होमी भाभांच्या सगळ्या कामामध्ये विक्रम साराभाई हे आपल्या आयुष्यात सुद्धा नेहमी त्यांच्या सावलीत राहिले आणि त्यांचंच काम ते पुढे करत होते. पण विक्रम साराभाईंवर अन्याय झाला यामध्ये असं तुम्हाला वाटतं? नाही, अन्याय झाला असं मला वाटत नाही, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेवढी होमी भाभांची दखल घेतली जाते तेवढी त्यांची दखल घेतली जात नाही. आता दोघांची क्षेत्र जसं साधर्म्य होतं तसं वेगळं सुद्धा होतं. आता अवकाश संशोधन हे क्षेत्र हे जे पुढे खूप विकसित झालं आणि त्याचा पिकांपासून हवामानाशी अनेक गोष्टींशी संबंध असतो. अगदी नारळाच्या बागांच्या वरची जी कीड असते त्याच्याशी सुद्धा त्या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी इंदिरा गांधींना पटवून देण्यामध्ये साराभाईंची खूप महत्वाची भूमिका होती. म्हणजे तिने आर्यभट्ट त्यांच्या काळात सोडला गेला, आर्यभट्ट 1. आता अनेक प्रकारची आपण हे त्या अवकाशामध्ये अनेक प्रकारची उपग्रह सोडतो, त्याचा सगळा पाया, मूलभूत पाया तो त्यांनी रचला आणि तो होमी भाभांची प्रेरणा त्यांना होती हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की अवकाश संशोधन हे क्षेत्र असं आहे की असं काय, हे आपल्याला काय गरज आहे, भारताचे मूलभूत प्रश्न सोडवले नाही, अशा प्रकारच्या धारणा आपल्याकडे होत्या आणि या धारणा खूप वर्ष होत्या. पण त्याला इंदिरा गांधींना या गोष्टी पटवून देणं आणि इंदिरा गांधींतर राजीव गांधींपर्यंत या गोष्टी पुढे गेल्या. पण पोखरणची जी चाचणी झाली ज्याच्यामध्ये भारताचं सामर्थ्य दिसून आलं ती साराभाईंच्या नेतृत्वाखाली झाली. आणि साराभाईंचं एवढंच नव्हतं, साराभाई एक इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा होते. आणि मगाशी कलेचा जो उल्लेख झाला तो साराभाईंच्या फॅमिलीमध्ये कला ही चांगल्या प्रकारे, अतिशय चांगल्या प्रकारे नांदते. मल्लिका साराभाई पण तो सगळा वारसा आलेला आहे. बायको मृणालिनी साराभाई, मल्लिका साराभाईची आई, ही सुद्धा उत्तम नृत्यांगना आहे. 100%. विक्रम साराभाईंबद्दल म्हणजे आपण जे म्हटलं की दोघांची आपण तुलना करतो. हेमंत देसाई म्हणाले नेहरूंच्या काळामध्ये जसे होमी भाभा होते तसे इंदिरा गांधींच्या काळामध्ये विक्रम साराभाई होते. साराभाईंचं वेगळे पण काय सांगाल? वेगळे पण असं की ते फक्त सायन्सचे नव्हते. आता IIM सुद्धा त्यांनी स्थापन केली. त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादमध्ये स्थापन केली. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांची संख्याच चिकार जास्त आहे. आणि टेक्सटाईल आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ORG कंपनी त्यांनी काढलेली होती. आणि म्हणजे साराभाईंचं महत्व असं की फक्त ते वैज्ञानिक नव्हते, ते मॅनेजमेंटमध्ये सुद्धा अतिशय मोठा हा मनुष्य होता, कलेमध्ये सुद्धा खूप मोठा मनुष्य होता, स्पेसमध्ये सुद्धा खूप मोठा मनुष्य होता. आणि हे जे सगळे संस्कार त्यांचे लहानपणापासून जे काही झालेले आहेत म्हणजे कलेच्या विषयी आणि इतर अनेक, ते फार महत्वाचे ठरले. म्हणजे त्यांनी ते एक व्यक्तिमत्व फार मोठं होतं त्यांचंच होतं. मॅनेजमेंट त्यांच्याकडून शिकण्यासाठी खूप. ते म्हणे चेहरा बघितल्यानंतर किंवा एखाद्या माणसाबरोबर 2 मिनिटं बोलल्यानंतर त्या माणसाच्या केपेबिलिटी त्यांना समजत असत की या माणसाकडे काय आहे, आपण काय कशा तऱ्हेने पेश व्हावं याच्याशी. अगदी बरोबर आहे. मला एक ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर वर्गीस कुरियन आणि MS स्वामीनाथन यांची.